तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांचे अखेर जे अर्ज आहेत ते अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, ते अर्ज कसे करायचे आहेत, कुठे करायचे आहेत आणि या अर्जासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, शेवटी या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजना जी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत या ठिकाणी अर्ज जे करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। पण ते योजनेचे अर्ज कसे करायचे आहेत, कुठे करायचे आहेत ह्याची माहिती आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर मित्रांनो, स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील। तसेच वरील भरलेले फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केले जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी पोचपावती या ठिकाणी म्हणून एक पावती दिली जाईल। तर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, त्यानंतर अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे, जेणेकरून तिचा जो थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल। यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, ज्या महिलांना या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्या महिलांनी स्वतः त्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी अर्ज करायला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा खाली कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच राशन कार्ड, त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड आणि त्यानंतर पहा या ठिकाणी मित्रांनो, अर्ज प्राप्त झाले तर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल आणि त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येतील। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जी अर्ज आहे ते अर्ज तुम्हाला कोणाकडे करायचे आहे, काय करायचे आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। कागदपत्र कोणकोणती लागतात ते पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडक्यात आणखीन व्हिडिओ थोडा पहा। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्हाला जर लाभ घ्यायचे असतील तर कागदपत्र कोणकोणती लागतात पहा। तर ह्या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि कागदपत्र कोणकोणते पहा। लाभार्थ्याचे आधार कार्ड लागते, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, त्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंबाच्या प्रमुखाचे उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख असणं अनिवार्य आहे। त्यानंतर मित्रांनो, बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायाकित प्रत, त्यानंतर तुमचा जो पासपोर्ट आकाराचा फोटो आहे ते एक लागणार आहे, त्यानंतर तुमचं रेशन कार्ड जे आहे ते रेशन कार्ड या ठिकाणी लागणार आहे। तर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र या ठिकाणी लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनांसाठी तुम्हाला जे महत्त्वाचे कागदपत्र होते ते या ठिकाणी तुम्हाला आत्ताच सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा, त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून देऊ। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा, इथून पुढे पण तुम्हाला अशाच नवनवीन माहितीविषयी व्हिडिओ पाहता येतील। तर भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।